नमस्कार मित्रांनो. आत्मविश्वास एवढी मोठी गोष्ट आहे ना. बऱ्याच लोकांना आत्मविश्वासच नसतो, त्याच्यामुळे ते कुठलीच गोष्ट पुढे करायला धजावत नाहीत. हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. आत्मविश्वास हा असा गुण आहे की जो तुम्हाला पायथ्यावरून शिखरापर्यंत नक्कीच नेऊ शकतो. फक्त तो तुम्हाला डेव्हलप करायला लागतो. डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच अपॉर्च्युनिटीज येत असतात लाईफमध्ये, ज्या तुम्ही घ्यायला पाहिजेत. ओके, माझ्या बाबतीत असंच घडलं. बऱ्याच लहानपणी मला आत्मविश्वास कमी होता नॅचरली, कारण छोट्या गावातून आलो होतो. जसं मोठ्या गावात गेलो तसा आत्मविश्वास सगळ्यांचाच कमी पडतो. पण तिथे तुम्ही धैर्याने उभं राहिलं आणि लोकांच्याकडनं शिकून घेतलं आणि पुढे केलं, म्हणजे पुढे जाऊन तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता. ओके, तुम्ही मागेच राहिला तर तुम्हाला कोणी पुढे या म्हणून म्हणणार नाही. तुम्ही स्वतःला पुढे जायला पाहिजे. आणि लिडरशिप इज ऑलवेज नीड टू बी स्नॅच्ड. इट कॅन नेवर बी गिवन. कारण लिडरशिप घ्यायला अजून 10 मुलं तयार असतात किंवा अजून 10 माणसं तयार असतात. तर तुम्ही पुढे जाऊन स्वतः ती स्नॅच करायला लागतं लिडरशिप. तरच तुम्हाला लिडरशिप मिळते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. राईट, पहिल्यांदा मे बी तुम्ही चुकाल, पण ओव्हर अ पिरियड ऑफ मे बी 3 इयर्स 4 इयर्स किंवा मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही लिडरशिप घ्यायला पाहिजे. 5 वर्षामध्ये तुम्ही नक्कीच स्वतःला लीडर प्रूव्ह कराल आणि इतरांना पण जागृती करून त्यांना पण तुम्ही श्रीमंतीचा मार्ग दाखवाल. ओके, तुम्ही 5 वर्षाचा सेटअप अन एक्सपेरिमेंट. ओके, आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणतो मला माहीत नाही काय होईल पुढे, पण तुम्ही सेटअप अन एक्सपेरिमेंट. ओके, त्याला DOE म्हणतात मॅनेजमेंट लँग्वेजमध्ये. ओके, की एक्सपेरिमेंटचा सेटअप केला तुम्ही, डेव्हलप एक्सपेरिमेंट, तर त्याच्यामधून तुम्हाला बरेचसे निष्कर्ष काढू शकतात किंवा आपण फेल झालो हे कळतं. पण मार्केटमध्ये तुम्ही जर योग्य रीतीने इन्व्हेस्ट केलं, योग्य रीतीने म्हणजे ह्या चॅनलला जे मी तुम्हाला सांगतो आहे ते सगळेच जर तुम्ही डिसिप्लिन्स एज्युकेटिव्ह नॉलेज जर पाळलं तर तुम्हाला नक्कीच यश येणार आहे. कारण याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, कमिटमेंट पाहिजे आणि सेव्हिंगची हॅबिट लागायला पाहिजे. या 3 मूलभूत गोष्टी आहेत. आणि कशासाठी करायच्यात तर इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी, इन्फ्लेशनपेक्षा जास्त पैसे कमवण्यासाठी. आणि ते कमवण्यास रोज मिळत नाहीत किंवा दरवर्षी मिळत नाही, ते 5 वर्षांनी तुम्हाला मिळतात. आणि 5 वर्षांनी घसघशीत तुम्हाला यश मिळालेलं दिसेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर. आता 5 वर्षाच्या 4 वर्षात होऊ शकतं, 3.5 वर्षात होऊ शकतं किंवा 6 वर्षे लागू शकतात. ओके, हा टाईम पिरियड तर कोणीच सांगू शकत नाही. ओके, जगातला परमेश्वरच सांगू शकेल मे बी. मार्केट इज मॅड. ओके, मार्केट्स माइंड इज लाईक अ वुमन. ओके, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जोडीदाराचं मन कुठे लागेल, पटकन काय ती बोलेल किंवा काय तुम्हाला सांगेल. यू नेवर कॅन प्रेडिक्ट. तसंच मार्केटचं आहे. मार्केट कॅन नेवर प्रेडिक्ट. काश्मीरला मी गेलो होतो तेव्हाही म्हणलो मौसम कैसा आहे, तर तिथला माणूस म्हणला मौसम आपने बीबी के जैसा आहे. तर सगळे हसायला लागले. तेव्हा आम्ही ग्रुपमध्ये गेलो होतो काश्मीरला 4 वर्षापूर्वी. तेव्हा पटापट मौसम बदलत असतो. मार्केटही तसंच बदलत असतं, जसं घरात वातावरण बदलत असतं. कधी एकदम मस्त, कधी एकदमच सिरियस, कधी एकदम भांडण, कधी एकदम खुशी. मार्केट इज लाईक दॅट अँड लाईफ इज लाईक दॅट. त्याच्यामुळे तुम्ही साहस करा, आत्मविश्वास तुम्ही ॲटोमॅटिकली कमवाल आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या सुखाची तरतूद कराल. तर तुमच्या सुखाची तरतूद तुम्ही नाही करणार तर कोण करणार? बघा पटतंय का? थँक्यू.